राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थातच मरापम प्रवाशांना सुखसोयी पुरवण्याच्या नावाखाली फक्त भाडेवाढ करते का असा सवाल उपस्थित केला जात आहे। दररोज या ना त्या कारणाने चर्चेत असलेली महामंडळ वज्रेश्वरी वसई मार्गावर एसटी बसला झालेल्या विचित्र अपघातामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। धक्कादायक असे की हा अपघात केवळ कुणा व्यक्तीमुळे नव्हे तर महामंडळाच्या ढिसाळ कारभारामुळे घडला आहे। जवळपास 30 किंवा त्याहून अधिक प्रवाशांना घेऊन रस्त्यावरून धावत असलेल्या बसचे चाक चक्क अचानकच रस्त्यावर निखळून पडले। वसई पूर्वेच्या वज्रेश्वरी वसई या दरम्यान धावत्या एसटी बसचे अचानक चाक निखळल्याची घटना घडली आहे। या बसमध्ये 30 प्रवासी प्रवास करीत होते। सुदैवाने बस चालकाने प्रसंगावधान राखत बस नियंत्रित केली, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली। ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून त्याची चित्रफीत समाज माध्यमांवर प्रसारित होत आहे। वसई पूर्वेच्या ग्रामीण भागात एसटी महामंडळाच्या बसद्वारे सेवा दिली जाते। शनिवारी दुपारच्या सुमारास एसटी बस वज्रेश्वरीहून वसईकडे प्रवाशांना घेऊन निघाली होती। पारोळ गावाजवळ पोहोचताच अचानकपणे पुढील बाजूने चाक निखळले। चाक निखळल्याने बस डळमळू लागली आणि प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला। काही क्षणांसाठी बसचे नियंत्रण सुटून अपघात घडेल की काय अशी भीती प्रवाशांमध्ये निर्माण झाली होती। मात्र बस चालकाने तातडीने बस थांबवत सर्वांना सुरक्षित बाहेर काढले, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे। विशेष म्हणजे ज्या ठिकाणी हा प्रकार घडला तो मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या अगदी काही किलोमीटर अंतरावर होता। जर ही घटना महामार्गावर भरधाव वेगाने घडली असती तर मोठा अपघात घडण्याची शक्यता होती असे नागरिकांनी सांगितले आहे। या घटनेनंतर प्रवाशांनी एसटी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। जुन्या व धोकादायक बस हटवून नव्या आणि सुरक्षित बस गाड्या उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे। प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात असेही प्रवाशांनी यावेळी सांगितले आहे। यापूर्वी 25 जुलै 2024 रोजी वसई अर्नाळा मार्गावर प्रवास करताना वाघोली येथे ही एसटीचे चाक निखळल्याची घटना घडली होती। बेरिंग तुटल्याने दुर्घटना। वसई वज्रेश्वरी मार्गावर घडलेल्या घटनेनंतर एसटी महामंडळाच्या तांत्रिक अधिकारी यांच्या मार्फत सदर घटनेचा तपास करण्यात आला आहे। बसची बेरिंग तुटल्याने चाक निघाले असल्याची माहिती पालघर जिल्हा विभाग नियंत्रण कैलास पाटील यांनी सांगितले। चालकाच्या प्रसंगावधानामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही असेही त्यांनी सांगितले आहे। एसटीच्या बसेसची वेळोवेळी देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेतली जातात। त्यात काही त्रुटी असतील तर वेळीच दुरुस्त करून रस्त्यावर आणल्या जातात। प्रवाशांना सुरक्षित व चांगली सेवा देण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले जात असल्याचे पाटील यांनी सांगितले। कैलास पाटील यांनी सांगितले की बसची वेळोवेळी देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेतली जातात। त्यानंतर काही त्रुटी असतील तर वेळीच दुरुस्त करून मगच रस्त्यावर आणल्या जातात। मग जर बस दुरुस्ती असती तर ही दुर्घटना घडलीच नसती ना। अचानक रस्त्याच्या भर रस्त्यामध्ये असे बसचे चाक निघून पडत असेल तर मग त्याला जिम्मेदार कोण आहे? सुदैवाने या अपघातामध्ये कुठल्या प्रकारची जीवितहानी झाली नाही, पण कोणती घटना घडली असती तर ह्याला जबाबदार कोण असलं असतं। आता राज्य परिवहन महामंडळाने बसच्या तिकीट दरामध्ये वाढ केली आहे। शासन फक्त प्रवाशांना लुटण्याचे काम करत आहे। प्रवाशांचा प्रवास कसा सुखाचा आणि आरामदायी होईल याची शासनाला काहीच पडलेली नाही। भर रस्त्यात बसचं चाक निघून पडणे ही काही नवीन गोष्ट नाही। बस ही नेहमीच नादुरुस्त असते। रस्त्यात कधी कधी त्याचे टायर पंक्चर असतात, तर कधी ब्रेक लागत नाही, तर कधी खिडकी तुटलेल्या असतात, तर कधी पावसाळ्यामध्ये पूर्ण पाणी बसमध्ये येत असते। एक नव्हे अशा अनेक समस्यांचा भंडारघर असं म्हणावं लागेल। अशा बसची अवस्था दयनीय आहे। भाडेवाढीचा निर्णय, पण बस कधी? एसटी महामंडळाने अधिक सेवा सुविधा पुरवण्यासाठी रस्ते प्रवासादरम्यान भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतलाय। पण हा निर्णय घेतला तरी त्यानुसार प्रवाशांना सेवा सुविधा केव्हा मिळणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही। रस्त्यावर अद्याप त्या जुन्या पुराण्या बसेस धावत आहेत, ज्या अतिशय कालबाह्य झाल्या आहेत। काही बस तर इतक्या जीर्ण शीर्ण झाल्या आहेत की त्या चक्क भंगार म्हणूनच ओळखल्या जात आहेत।
केवळ इंजिन आणि चाके आहेत म्हणूनच त्या धावत आहेत. अनेक बसचा पत्रा गंजला आहे. काही बसमध्ये बसण्यासाठी आसन व्यवस्थाही नीट नाही. इतकेच नव्हे तर काही बसला तर वरचे छप्पर ठीक नसून चालकाची खुर्ची देखील रस्सी अथवा इतर बाबींनी घट्ट बांधावी लागत आहे. अशा स्थितीतही चालक वाहक काम करत असल्याने आणि प्रवाशांना पुरेशी सेवा मिळत नसल्याने प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. महामंडळाने शक्य तितक्या लवकर नव्या बस खरेदी कराव्यात अशी मागणी जोर पकडायला लागली आहे.